नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। सावळदा येथे पपई भरताना ट्रक कंडक्टरचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ट्रकला आग लागून माल जळून खाक। शहादा तालुक्यातील सावळदा येथे सोमवारी दुपारी अत्यंत दुर्दैवी घटना घडली। शेतात पपई भरत असताना उच्च दाबाच्या वीज वाहिनीचा स्पर्श झाल्याने एका ट्रक कंडक्टरचा जागीच मृत्यू झाला। या घटनेत ट्रकला भीषण आग लागून पपईचा मालही मोठ्या प्रमाणावर जळून खाक झाला। मिळालेल्या माहितीनुसार सावळदा येथील दरबार रघुनाथ गिरासे यांच्या शेतात दुपारी सुमारे 3 वाजेच्या सुमारास पपई तोडून ट्रकमध्ये भरण्याचे काम सुरू होते। ट्रक पूर्ण भरल्यानंतर त्यावर ताडपत्री टाकण्यासाठी कंडक्टर ट्रकच्या वर चढला होता। यावेळी शेतातून गेलेल्या 33 केव्ही उच्च दाबाच्या वीज वाहिनीच्या तारांचा त्याला स्पर्श झाला। विजेचा धक्का इतका भीषण होता की तो ट्रकवरून खाली कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला। दरम्यान विजेच्या प्रवाहामुळे ट्रकला तातडीने आग लागली। काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे ट्रकमधील पपईचा माल जळून खाक झाला। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून बघ्यांची मोठी गर्दी जमली। गावकरी व शेतमजुरांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली। घटनेची माहिती मिळताच सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले। तसेच आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या बंबाला पाचारण करण्यात आले। काही वेळानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले। मृत व्यक्ती हा मध्य प्रदेशातील भिलावा गावाचा रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे। या प्रकरणी सारंगखेडा पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे। वीज वितरण कंपनीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे। या घटनेमुळे सावळदा परिसरात शोककळा पसरली असून शेतातून जाणाऱ्या उच्च दाबाच्या वीज वाहिन्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। लाला चव्हाण, शहादा प्रतिनिधी। नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे।